सर नमस्कार. पोलीस शिपाईचा फॉर्म भरताय तर लक्ष द्या. मुंबईच्या जागा खूप सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या जागा कुठे निघल्या असेल तर मुंबईमध्ये. आता मुंबईच्या टोटल जागा आहेत 2459 जागा. कुठल्या कास्टला किती जागा आहेत, समांतर आरक्षणला किती जागा आहेत, सगळ्या जागा व्यवस्थित पाहून घ्या आणि मगच मुंबई या ठिकाणी फॉर्म भरा. आता बघूया आपण मुंबई या ठिकाणी किती फॉर्म आहेत, किती जागा आहेत, सविस्तर डिटेल. टोटल 2459 जागा आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या कास्टला किती जागा आहेत ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघूया आपण डिटेल वन बाय वन संपूर्ण कास्ट. ठीक आहे, चल ओके डन. आता इथे जर पाहिलं असेल नंबर 1 ला अनुसूचित जाती आहे म्हणजे एससी दिलेला आहे. अनुसूचित जाती याचा अर्थ एससी. एससी ला टोटल 320 जागा आहेत. किती जागा आहेत? 320 जागा आहेत. मग सर्वसाधारण एससी ला किती जागा आहेत? तर सर्वसाधारण एससी ला 96 जागा आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात इथंच आहेत. त्याच्यानंतर महिला असतात तर महिलांना सुद्धा तुम्हाला 96 जागा आहेत. किती जागा आहेत? 96 जागा. तुम्ही खेळाडू एससी खेळाडू असाल तर 16 जागा तुम्हाला आहेत. तुम्ही एससी प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरणार असाल तर इथं सुद्धा तुम्हाला 16 जागा आहे प्रकल्पला. तुम्ही भूकंपग्रस्त मधून फॉर्म भरणार आणि कास्ट एससी असेल तर तुम्हाला इथं भूकंपग्रस्ताच्या 6 जागा आहेत. माजी सैनिकाच्या सगळ्यात जास्त जागा 48 जागा मुंबई इथं आहेत. अंशकालीन उमेदवाराच्या 16 जागा ह्या पण इथं सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यानंतर पोलीस पाल्याच्या सुद्धा सगळ्यात जास्त जागा 10 जागा इथं आहेत एससी ला. गृहरक्षक दल 16 जागा, सगळ्यात जास्त जागा इथंच आहे. टोटल 320 जागाचं हे एससी कास्ट वाल्यांचं विवरण आहे. एससी असताल मुंबईला फॉर्म भरायचा असेल तर व्यवस्थित जागा बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही एसटी कास्ट आहे 172 जागा एसटी कास्टला. सर्वसाधारण एसटी ला किती आहेत तर 50 जागा आहेत. महिला आहे एसटी मध्ये फॉर्म भरायचा तर 52 जागा महिलांना एसटी मध्ये आहे. त्याच्यानंतर खेळाडू मध्ये फॉर्म भरताय तर 9 जागा एसटी खेळाडूला आहेत. प्रकल्पग्रस्त 9 जागा आहेत एसटी ला. भूकंपग्रस्त 3 जागा आहेत. माजी सैनिकाला 26 जागा खूप मोठ्या आहेत. एसटी कास्ट माजी सैनिक फॉर्म भरायचा आहे मुंबईला 26 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 9 जागा आहेत. त्याच्यानंतर पोलीस पाल्य असाल तर 5 जागा दिल्यात पोलीस पाल्याला आणि गृहरक्षक दल असेल तर तुम्हाला 9 जागा आहे. अनाथवाल्यांना सुद्धा इथं 25 जागा आहे. अनाथ मधून फॉर्म भरत असेल तर 25 जागा अनाथ मुंबई या ठिकाणी तुमच्या आहे. पुढची कास्ट आहे विजा विजा म्हणजे विजय विजय. ठीक आहे. आता विजयच्या जागा किती आहेत तर टोटल विजयला 74 जागा आहेत. किती आहेत टोटल? विजयला टोटल 74 जागा आहेत. आता या 74 जागामध्ये सर्वसाधारणला 22 जागा आहे. विजयच्या सर्वसाधारण 22 जागा आहे. विजयची महिला असेल तर महिलांना सुद्धा 22 जागा आहेत. खेळाडू असेल विजयचा तर 4 जागा खेळाडूला आहेत. प्रकल्पग्रस्त 4 जागा प्रकल्पग्रस्ताला आहेत. त्याच्यानंतर भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे विजयवाल्यांना. माजी सैनिक असेल विजय तर सगळ्यात जास्त जागा 11 जागा आहेत. माजी सैनिक विजयसाठी फॉर्म भरताय. अंशकालीन पदवीधराला 4 जागा आहेत विजयवाल्यांसाठी. त्याच्यानंतर पोलीस पाल्याला 2 जागा आहेत आणि गृहरक्षक दलाला 4 जागा. असं टोटल हे विजयचं 74 जागाचं विवरण आहे. त्याच्यानंतर भजप म्हणजे एनटीबी वाल्यांच्या जागा आहेत 61 जागा. त्याच्यामध्ये 19 जागा ह्या एनटीबीच्या सर्वसाधारणला आहेत. 18 जागा एनटीबीच्या महिलांना आहेत. 3 जागा खेळाडूसाठी आहेत. प्रकल्पग्रस्ताला 3 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 1च जागा आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असाल तर 9 जागा माजी सैनिकवाल्यांना आहे. कोणते माजी सैनिक तर एनटीबी वाले. अंशकालीन पदवीधर एनटीबी 3 जागा आहेत. पोलीस पाल्य एनटीबी 2 जागा आहेत आणि गृहरक्षक दल एनटीबी 3 जागा आहेत. टोटल एनटीबीच्या 61 जागा मुंबईच्या. सगळ्यात जास्त टोटल जागा किती आहेत तर 2459 टोटल जागा मुंबईला आहे. त्याच्यानंतर भजक म्हणजे एनटीसी किती जागा आहेत तर 86 जागा आहेत. सर्वसाधारण एनटीसी मध्ये फॉर्म भरत असाल तर 26 जागा येतात तुमच्या कास्टला. तुम्ही एनटीसी महिला असाल तर एनटीसी महिलांना 26 जागा आहेत. त्यानंतर या 4 जागा एनटीसी खेळाडूला आहेत. 4 जागा प्रकल्पग्रस्त आहेत. 2 जागा भूकंपग्रस्ताला आहेत. माजी सैनिक असेल एनटीसी मध्ये फॉर्म भरतायत तर टोटल 13 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर आहेत. तुम्ही 4 जागा अंशकालीन पदवीधरला आहेत. पोलीस पाल्य 3 जागा आहेत. गृहरक्षक दल 4 जागा आहेत. असं टोटल 86 जागाचं एनटीसी वाल्यांचं मुंबईला फॉर्म भरताय. तो जागा बघून घ्या डिटेल मध्ये. सगळ्या जागा तुमच्या सांगितलेल्या आहेत.
त्याच्यानंतर एनटीटी भजड म्हणजे एनटीटीच्या 49 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण एनटीटीला 17 जागा आहेत, एनटीटीची महिला असेल तर 15 जागा आहेत, खेळाडू असेल तर 2 जागा आहेत, प्रकल्पग्रस्त 2 जागा आहेत, भूकंपग्रस्त 1 जागा आहे, आणि माजी सैनिक असाल तर 7 जागा माजी सैनिकाला आहेत, अंशकालीन पदवीधरला 2 जागा आहेत, त्याच्यानंतर पोलीस पाल्याला 1 जागा आहे, आणि गृहरक्षक दलला 2 जागा आहेत एनटीडी वाल्यांसाठी. आता विमा प्र म्हणजे एसबीसी कास्ट एसबीसी 49 जागा, 17 जागा सर्वसाधारण आहेत, 15 जागा महिलांना आहेत, 2 जागा खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्ताला 2 आहे, भूकंपग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 7 जागा एसबीसी वाल्यांच्या आहेत, अंशकालीनला 2 जागा आहेत, पोलीस पाल्याला 1 जागा आहे, आणि गृहरक्षक दलला 2 जागा आहेत. असं या ठिकाणी विमाप्रचं म्हणजे एसबीसी वाल्यांचं सगळ्या जागाचं विवरण आहे. त्याच्यानंतर इमा म्हणजे ओबीसी इतर मागासवर्ग, ओबीसीला सगळ्यात जास्त जागा आहेत, लक्षात ठेवा 467, काही जिल्ह्याला 67 जागा आहेत, ओबीसीला टोटल 467 जागा आहेत, तर ओबीसी सर्वसाधारणला 142 जागा आहेत, ओबीसी महिला आहेत, सगळ्यात जास्त जागा ओबीसी महिला 140 फक्त ओबीसी महिलांना जागा, 23 जागा खेळाडूला आहेत, प्रकल्पग्रस्त 23 जागा आहेत, भूकंपग्रस्त 9 जागा आहेत, आणि माजी सैनिकाला खूप मोठ्या सगळ्यात जास्त माजी सैनिकाला 70 जागा आहेत. माजी सैनिक मधून असाल तुम्ही, फॉर्म भरायचा असेल तर मुंबईला तुमच्या सगळ्यात जास्त 70 जागा आहेत. त्याच्यानंतर 23 जागा कोणाला आहेत, ह्या अंशकालीन पदवीधर असेल 23 जागा आहेत, पोलीस पाल्य असेल 14 जागा आहेत, आणि गृहरक्षक दल असेल तर 23 जागा आहे, पोलीस पाल्याला सुद्धा 14 जागा मोठ्या प्रमाणात जागा आहेत मुंबईसाठी. राहिलं आता एसईबीसी ईडब्ल्यू असतं, एसईबीसीच्या सुद्धा जागा बघा इथं, एसईबीसी वाल्यांना 246 जागा आहेत, एसईबीसी जे मराठा कास्ट वाले सगळे एसईबीसी मध्ये आहेत, सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कुणबी मध्ये सोडले तर. आता एसईबीसी ला 246 जागा आहे टोटल, ओपन म्हणजे सर्वसाधारण एसईबीसी ला 75 जागा आहेत, एसईबीसी ची महिला असेल मुंबईला फॉर्म भरायचा असेल तर 74 जागा आहेत, लक्षात ठेवा. खेळाडू असताल एसईबीसी 12 जागा आहेत, प्रकल्पग्रस्त 12 आहेत, भूकंपग्रस्त 5 जागा आहेत, माजी सैनिकाला सगळ्यात जास्त इथं सुद्धा 37 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 12 जागा आहेत, पोलीस पाल्य 7 जागा आहेत, आणि त्या ठिकाणी गृहरक्षक दल असेल तर 12 जागा आहेत. या सगळ्या एसईबीसीच्या आहेत. आता सगळ्यात ईडब्ल्यूएस राहिल्या, ईडब्ल्यूएस ला सुद्धा 246 जागा आहे. सेम जागाचं विवरण आहे, 75 सर्वसाधारण महिलांना, 74 12 12 5 37 12 7 आणि 12 सगळं, म्हणजे एसईबीसीच्या जागा आणि ईडब्ल्यूच्या जागाचं सगळ्या सेम टू सेमच आहे, काहीच नाही. आता ओपन अराखीव मध्ये टोटल जागा आहे 689 टोटल जागा ह्या ओपनच्या सर्वसाधारण आहेत. आता त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या जागा किती आहेत लक्षात ठेव, 208 जागा ह्या सर्वसाधारणच्या आहेत. या सगळ्या कास्टवाले जर ओपन मध्ये गेलं, तुम्ही कास्ट मध्ये ओपनचं मेरिट मारलं तर ही 208 जागा ह्या तुम्हाला येतात. ओपन मध्ये असेल तर ओपनला सुद्धा जातात, म्हणजे सर्वसाधारण 208 आहे. महिलांच्या 207 जागा आहे ओपनवाल्या, खेळाडू ओपन 34 जागा आहे, प्रकल्प 34 आहे, भूकंपग्रस्त 14 आहे, आणि सगळ्यात जास्त माजी सैनिकाच्या 103 जागा ह्या ओपनच्या मुंबईला आहे. लक्षात ठेवा, माजी सैनिक मुंबईला फॉर्म भरा, खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे. तुमच्या कास्टला सुद्धा चांगल्या जागा आहेत, आणि ओपनला सुद्धा सगळ्यात चांगल्या जागा. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 34 जागा आहेत, पोलीस पाल्य जर असताना तुम्ही ओपन मधून तर 21 जागा आहेत, आणि त्याच्यासोबत मग तुम्ही गृहरक्षक दल असताल तर 34 जागा आहे. असं टोटल तुमचं 2459 जागाचं हे विवरण आहे. मुंबईमध्ये फॉर्म भरताय, कास्ट बघा, व्यवस्थित जागा बघा, ग्राउंड चांगला असेल, लेखी चांगले असेल तर फॉर्म भरा. खूप मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत, शेवटची संधी म्हणून व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित ग्राउंड पहा, ठीक आहे. सगळ्या गोष्टी चेक करून व्यवस्थित चेक करा. हे संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलंय. तुम्हाला पोलीस भरतीची टेस्ट सिरीज लावायची असेल तर 50 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे. बॅच जॉईन करायचं असेल तर 549 मध्ये बॅच आहे. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली श्री अकॅडमी आहे, श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक सुद्धा दिली आहे. बँड्समॅनच्या सुद्धा जागा आहे,
श्री अकॅडमी आपल्या अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी, याची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन मधून. श्री अकॅडमी ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे. बॅच जॉईन करायची असेल तर पेड कोर्सेस मध्ये पोलीस भरतीची बॅच आहे ती सुद्धा जॉईन करा. ठीक आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. बँड्समॅन पोलीस शिपाई बँड्समॅनच्या जागा जर पाहिल्या असाल तो टोटल फक्त 8च जागा आहेत. त्याच्यामध्ये अजाला एकच जागा आहे. ठीक आहे. अजा म्हणजे एससी ला एक जागा आहे, एसटी ला एक आहे, विजाला नाहीये, म्हणजे विजयला नाहीये, बला एनटीबी नाही, एनटीसी नाही, एनटीडी नाहीये, एसबीसी नाहीये, ओबीसी ला 2 जागा आहेत, एससीबीसी ला एक आहे, ईडब्ल्यूएस ला एक आहे, अराखीव मध्ये 2 आहे. अशा टोटल 8 जागा आहेत. कशाच्या आहेत ह्या? पोलीस शिपाई बँड्समॅन मुंबईच्या जागा आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. सगळ्या जाहिराती आणि त्यासोबत डेली तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा याच आपल्या चॅनलवरती मिळतील. ठीक आहे. थांबतो.